शांत बसा थोडंसं. डेप्युटी सीओ अनिकेत पाटील साहेबांसोबत आपल्या सेनेचे प्रदेशाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी मुद्देनिहाय चर्चा या ठिकाणी केलेली आहे. मला साहेब एक खेद वाटतो, या 10 मुद्द्याची सविस्तर चर्चा केल्यावर असं लक्षामध्ये आलं, जर आपण यांना आपलं म्हटलं असतं तर ही मोर्चा काढण्याची वेळ या ठिकाणी आलेली असते. कारण की या 9च्या 9 मागण्यासंदर्भात ऑलरेडी सरकारचं धोरण ठरलेलं आहे, शासनाचा GR आहे. आपण पॉलिसी मॅटरवर बोलत नाही इथे काही, ज्याची पॉलिसी किंवा धोरण ठरलंय त्याची अंमलबजावणीवर बोलतोय. त्यामुळे दुर्दैवाने 15 दिवसापूर्वी पत्र देऊन आपण त्याची दखल घेतलेली, म्हणून आज एवढा त्रागा या कर्मचाऱ्यांना करावा लागला. आज सगळे ग्रामपंचायती उदास आहे, कर्मचारी इथे आले, त्यांना त्रागा झाला. त्यामुळे माझी आपल्याला विनंती वजा सूचना आहे की थोडं निवेदनाची दखल घेता सीओ साहेबांना म्हणा वेळ नसेल, बरोबर आहे का, तर तुम्ही त्या ठिकाणी नोकरीचा तुम्ही जर कामं करतायत, पगार घेतायत, तर आमच्या या कर्मचाऱ्यांच्या निवेदनाची दखल घेता. किमान एक पत्र तर द्यायला पाहिजे होतं की आम्हाला पत्र मिळालं, या मुद्द्यावर आम्ही मार्ग काढलाय, आणि दुर्दैवाने त्या संदर्भात कुठे झालं नाही. आज दुसरी बाब माझ्या लक्षामध्ये आली, मी जेवढं आपल्या जवळ येतोय तेवढं मला वेदना जास्त होत आहे. कारण पहिला मुद्दा जो आहे साहेब, की या कर्मचाऱ्यांना शासन अनुदान देतं आणि उर्वरित पगार वसुलीतून घ्यायचा आहे. खरं तर आपली मागणी अशी आहे की वसुलीची मागणी शिथिल करा आणि शासनाने पूर्ण पगार करा. ही मागणी पॉलिसी मॅटर म्हणून आपण राज्यावर त्याचा आपण मंत्रालयात तोलाडा देऊ. पण आज जो 50% आपण म्हणतो त्याला आपल्या जो काही अनुदान ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे शासनाकडनं, त्याच्या बाबतीत पण प्रशासनाने उदासीनता दाखवलेली आहे. कारण ज्यावेळेस GR वाचला, किमान तो एक दिवस जरी कामावर गेला असेल तरी 50% त्याला देणं गरजेचं आहे. सरसकट 50% टाकून दिले, पण ज्याने पूर्ण वेळ काम केलंय त्याला 70, 75, 90 जो स्लॅब आहे, उरलेले 25, 30, 20% पैसे आलेले नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या कर्मचाऱ्यांना आपले कर्मचारी म्हणून अजूनही त्यांना तुम्ही मानायला तयार नाही. माझी विनंती आहे की जर BDOला सूचना दिल्या आपण, आणि जर ग्रामपंचायत निहाय त्यांच्या त्या ठिकाणी जे काही हजेरी असेल, जो काही त्यांचा उपस्थिती निहाय अनुदान असेल, त्याचा चार्ट जर वेळेत तयार केला असता तर परत त्यांना आता 15, 20, 25, 30% परत आरोळा मारावा लागतंय. म्हणजे 20-30 वर्ष नोकरी करायची, आता काही रिटायर्ड व्हायला आले, काही टायर्ड झाले, काहींच्या मुलीचे लग्न आले, काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, काही त्या ठिकाणी व्यसनाधीन झाले चिंतेची टेन्शनमध्ये, पण आपण अजूनही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. माझी विनंती साहेब, याची आता या सगळ्या संदर्भात आपण तालुका निहाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती निहायचं ते धोरण जे आहे ते समजून घ्या पहिले, म्हणजे खालच्या कर्मचारी, खालचे अधिकारी त्यानुसार ते करतील. आणि म्हणून आपण या सगळ्यांची साहेब तात्काळ सर्व BDOंची VC घ्या, तर प्रत्यक्ष बोलवा, आणि या BDOंना या सगळ्या बाबीचं सविस्तर त्यांना शासनाचं धोरण आणि अंमलबजावणीची सगळी प्रोसेस त्यांना त्या ठिकाणी अवगत करा. राहणीमान भत्ता बऱ्याच ग्रामपंचायती जाणीवपूर्वक देत नाही, बरोबर आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना सांगितलं, म्हणजे शहरातल्या लोकांचं राहणीमान वेगळं, आम्ही काय ते माणसं आम्ही जनावर आहे का साहेब. यासाठी धोरण ठरलेलं आहे, प्रशासकीय कार्यवाहीची त्या ठिकाणी गरज आहे, त्यामुळे ती कार्यवाही आपल्याकडे अपेक्षित आहे. दुसरं, आयुष्यातला ऐन उमेदीचा काळ, तारुण्याचा काळ आपण सेवेमध्ये घातला ग्रामपंचायतच्या, आणि मग आपलं अपेक्षा असतं की भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली पाहिजे. आणि धोरण असं आहे की आपल्याला 8.5% म्हणजे 8.33% शासनाचा आणि 8.33% ग्रामपंचायतचं मिळायला पाहिजे. आता ज्याची स्थिती परिस्थिती आहे नाही आहे ठीक आहे, पण किमान त्याचे चार्ट तयार होऊन दर महिन्याला त्याच्यावर ती लायबिलिटी तर दिली पाहिजे. जर त्याचं रेकॉर्डच तयार झालं नाही, उद्या पैसे आले, उद्या वसुली झाली, उत्पन्न आलं, किंवा ज्या ग्रामपंचायत उत्पन्न होते त्यांना कळेल तरी कसं ते. त्यामुळे
हजार रुपये जे आहेत भविष्य निर्वाह निधीचे, त्याची तरतूद जी ती वेळेत झाली पाहिजे, त्या सगळ्या ऑनलाईन झाल्या पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी आहे. त्याचंही लेखी उत्तर आज आपण घेतोय. दुसरं, अध्यक्ष महोदयांचं मी अभिनंदन करतो. अत्यंत अभ्यासपूर्ण शासनाचं धोरण समजून घेऊन ते नेतृत्व करतायत. नाही तर होतं काय, नुसते आंदोलन करून उपयोग नाहीये, त्याला दिशा असली पाहिजे. आणि मला आनंद होतोय की त्या ठिकाणी दिशा घेऊन ते आंदोलन करतायत आणि रस्त्यावर येत आहेत. आज सगळ्यात महत्वाचं, वसुली नाही म्हणून त्या ठिकाणी वेतन थांबवलेलं आहे. बरोबर आहे. खरं तर त्याच्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी याची सामूहिक जबाबदारी वसुलीची याचा GR आहे. फक्त स्लॅब कर्मचाऱ्यांना दिलाय, त्यांचा दिला नाही. म्हणून आम्हाला अटी लावल्या जातात, त्यांना नाही. आम्हाला त्यांचं वेतन कट करण्याचा आनंद नाही, आमचं हक्काचं आम्हाला द्या. आम्हाला त्यांचं का आपल्याला आनंद होणार नाहीये, पण माणूस म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांनाही वागणूक द्या. सरपंच ज्याला 4 हात आणि 4 पाय नसतात, तो माणसाच्याच पोटी जन्माला आलेला आहे. बरोबर आहे का. आणि कर्मचारी आम्ही काही कुठून वेगळ्या पद्धतीने आम्ही आलो नाही, आम्ही पण माणूस आहोत. त्यामुळे ते धोरण अंमलबजावणी झाली पाहिजे, अपेक्षा त्या ठिकाणी आहे. त्याची एक SOP असली पाहिजे. ती SOP करा. म्हणजे वसुलीला जाताना तुम्ही म्हटले किंवा साहेब जसं म्हटले की नुसतं बजावून यायचं, वाद झाला. आता मग सांगितलं काही भांडण होता, मग याला कोण जबाबदार, मग वसुलीला जबाबदार कोण, या सगळ्या बाबीत साहेब क्लिअर कट एक SOP असली पाहिजे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, कोणाची काय जबाबदारी काय नाही. पुढचा जो विषय होता की अपघात विमा उतरवण्यासंदर्भात दुर्दैवाने 19 कर्मचारी आपले दगावले. कोणाला शॉक लागला. म्हणजे गावाला उजेडात ठेवायला आपले कुटुंब अंधारात घातले आपण. आज मला आठवतं, आता हा कर्मचारी शिरसाट नावाचा, याच्या आईला कॅन्सर झाला, याच्या पत्नीला कॅन्सर झाला. ग्रामपंचायत कर्मचारी पगार नव्हता. मी आता आला म्हणून BDOशी बोललो म्हणून पगार केला, काढला 2 महिन्यात. पण आता प्रत्येकाची वेगवेगळी घरोघरी मातीच्या प्रत्येक समस्या वेगळ्या आहे. कुणाच्या मुलीचं शिक्षण आहे, कुणाचं मुलाचं शिक्षण आहे. साहेब माझी विनंती आहे की यांचा विमा जर राहिला आणि त्यांच्याच पगारातून कट करून ग्रुप इन्शुरन्स अजून करायचा आहे, पण त्याला तुम्ही पहिले आतून आपले म्हणा, त्यांना तिथे प्रश्न सुटणार आहे. त्यांना ग्रामपंचायतचे म्हटले का तुम्हाला वाटतं ग्रामपंचायत म्हणजे लाडकी बहिणीचे लाख लोक जमवायला ग्रामपंचायत कर्मचारी पाहिजे आणि पगार द्यायला कर्मचारी नको. पुढारी आले का लोक जमवायला कर्मचारी पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेचे पत्रकची यादी करायला घरी घरी आपण फिरायचं आणि पगार द्यायला तुम्ही ग्रामपंचायतचे कर्मचारी. आज स्वच्छ भारत अभियान, शौचालय, घरकुल, आपण आता मोदी आवास आली, नवीन नवीन योजना रोज येत आहे आणि राबवायचे आपण, आणि यांनी वरून पुढारपण करायचं, हे चालणार नाही. आम्हाला आमचा त्या ठिकाणी हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. आणि म्हणून साहेब तो विम्याचं कवच आहे ते पण आम्हाला मिळालं पाहिजे. दुसरं, 10% पदभरती संदर्भात जी अनियमितता आहे, कुणी पण बॅकडेटेड कोणत्याही कर्मचाऱ्याला रजिस्टर मध्ये ठराव करून दाखवतो, असं होता कामा नये. हा कोणत्या जातीचा, हा कोणत्या पक्षाचा, हा कोणत्या गटाचा, हा माझा, हा तुझा, असा दुजाभाव होता कामा नये. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्याच्या शैक्षणिक अर्हता, त्याचा अनुभव, किती वर्ष सेवा करतोय, त्याच्या जे काही आहे त्यानुसार त्या ठिकाणी झालं पाहिजे. काही ग्रामपंचायत मध्ये तर अशी मास्तरकी केली आहे, म्हणून पेमेंट दाखवून फोडून तिथे याला पगार केल्याचा रेकॉर्ड तयार केला गेलेला आहे. आता अशा भरपूर ग्रामपंचायत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तरी बाब गंभीर आहे. साहेब अशा संदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे प्रमुख आहात, मालक आहात, त्यामुळे आपण या सगळ्या बाबीत तात्काळ लक्ष घालून BDOला पत्र द्या. तुमची एक बाब मला आवडली, तुम्ही ऐकून घेतलं, पण दुसरी बाब खटकते, तुम्ही म्हटले आम्हाला माहित नाही. साहेब तुम्ही जर सुमोटो BDOना जर कळवलं, पहिल्या बाबतीत तुम्ही म्हटले की याची सुनावणी घेऊ, कर्मचाऱ्यांची यादी नाही, ते म्हटले ठीक आहे PMMS प्रणाली थ्रू वेळ लागेल, पण साहेब हे तुम्ही सुमोटो का करत नाही, द्या ना BDO साहेबांना. बसेल आमच्या संघटनेचे कर्मचारी बसेल आणि BDO मध्ये करतील ना यादी ते, पण
आपणच यादी द्यायची, म्हणजे आम्ही नोकरीला बी लागायचं, कामं बी करायचे, पगारासाठी अजून सगळं करायचं. हा कोणता प्रकार आहे? त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रश्न येतो, सरकार मायबाप आपला आहे का इंग्रजांचा आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. म्हणून मला बोलायचं वाटतं की इंग्रजांची अवलाद आहे काही. पुढचा प्रश्न जो आहे आता, कोविडमध्ये 1000 रुपये भत्ता. मला आठवतं बांधकाम कामगारांना 35 रुपयाचा विमा काढला, आपण त्यांना नोंदणी केली होती, त्यांना 5000 मिळाले. बचत गटाच्या महिलांना खाते उघडले साहेब आपण, त्यांना 500 रुपये खाते मिळाले. त्यांचा डेटाबेस होता, त्याची व्यवस्था होती. आता असं झालंय, आम्हाला कोणी वाली नाही. 1000 रुपयाचा भत्ता आपला पण दिला नाही अजून, काही जणांना दिला एखादी महिन्याचा. पण किमान साहेब रेकॉर्ड तयार करा. 24 महिन्याचे 24,000 प्रलंबित आहे. उत्पन्न जसं येईल तसं 6,000 4 टप्प्यात, 8,000 3 टप्प्यात, ज्या ज्या पद्धतीने आहे त्या ठिकाणी उत्पन्नाचे ग्रामपंचायतीला निधीचे जे स्रोत आहेत, मग वित्त आयोगाचा असेल किंवा मग वेगवेगळ्या निधीचे माध्यम असतील, मग त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या संदर्भात थोडासा जर रिव्ह्यू घेतला साहेब, तर या कोरोनाच्या स्थितीत खरोखर फील्डवर जर कोण होतं तर ग्रामपंचायत कर्मचारी त्या ठिकाणी फील्डवर होता. शाळा उघडायच्या असतील, फवारणी करायच्या असतील, नोंदी करायच्या असतील, मग बंद तयार करायचं असेल, पाणी सोडायचं असेल. त्यामुळे पहिला अधिकार कोरोना भत्ता मिळायचा आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी आहे. ते पत्र एक बाब आपल्या अध्यक्षांनी गंभीर बाब लक्षामध्ये आणून दिली. सेवा पुस्तिकेचं जर रेकॉर्ड अपडेट नसेल, उद्या डोके किंवा चेहरा पाहून अजून धोरण असं काही आलं नाही, त्याचा चेहरा स्कॅन केला कुठला कर्मचारी, याला नाही पाहिलं जाणार आहे, रेकॉर्ड पाहिलं जाणार आहे. दुर्दैवाने काही झालं, उद्या हक्क द्यायची वेळ आली, वेतन श्रेणी द्यायची वेळ आली. आता ॲरेज झाला, ॲरेज 200 कोटी रुपयाचा ॲरेज आला. वेतनाचा आयोग पेमेंट स्लॅब त्यावेळेस काय होता, आता काय आहे, तर सेवा पुस्तिका नाही, रेकॉर्ड नाही, तर यांना देणार कसं? उद्या आम्ही जे सांगतोय आता की आम्हाला 50% अट शिथिल करा, नक्की किती बजेट लागणार आहे? टप्प्याटप्प्याने करता येईल का? पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 30%, 4 वर्षात 100%. पण त्याला आपलं सेवा पुस्तिका आणि त्याच्यावरून सगळं स्टॅटिस्टिक कळेल तर खरी. त्यामुळे या सगळ्या पुस्तिका अद्ययावत झाल्या पाहिजे. ते महत्वाचं आहे, त्याच्या नोंद व्हायला पाहिजे, त्याला भेटायला पाहिजे. कायदा म्हणतोय त्यांना द्या, तर आपण का नाही म्हणतो? ग्रामसेवक का नाही म्हणणार? सरपंच का नाही म्हणणार? रजेच्या बाबतीत साहेब म्हटले काही नियम आहे. अर्जित रजा, बरोबर आहे, त्याचं वैद्यकीय रजा, त्याचं रेकॉर्ड वैद्यकीय पुस्तिकेत झालं तर ती नंतर आम्हाला अधिकार मिळेल. आणि तो रिटायरमेंट झाल्यानंतर 300 दिवसाच्या दिवस हे मिळतात ना पैसे. पण डेप्युटी सीओ साहेबांनी ते मान्य केलं की साहेब आम्ही त्याची एसओपी तयार करून त्या सूचना त्या ठिकाणी देऊन ते अद्ययावत करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देऊ. त्यामुळे ही बाब पण त्या ठिकाणी पॉझिटिव्हली साहेब घेत आहेत. पुढचं आता जो शासन पैसा देतो आपला पगाराचा, तो आल्यावर जिल्हा परिषदकडनं आपल्या अपेक्षा अशी की थेट खात्यात आला तर लवकर मिळेल. कारण की एका बाजूला पंतप्रधान म्हणतायत की डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरीला द्या, बरोबर आहे, आणि आपली जिल्हा परिषद आणि आपलं राज्य सरकार, आपले मंत्री आणि आपले अधिकारी उलटे ते म्हणतात राज्याकडनं जिल्हा घ्या, जिल्ह्याकडनं तालुका द्या, आणि मग तालुक्यावर खात्यात द्या. तालुक्याला द्या असं नव्हतं, सरळ म्हटलं की म्हणजे बोलायची भात आणि बोलायची कडी. एका बाजूला म्हणायचं ई गव्हर्नन्स, सुप्रशासन, बरोबर आहे, आणि दुसऱ्या बाजूला पगारासाठी साहेब वाईट काय वाटतं, चाळीसगाव आणि बडगाव सोडला तर बाकी कुठल्याही तालुक्याचे पगार झालेले नाही अजून. पैसे नसते तर मान्य होतं, चला वा पैसे नाहीये, एक असा विषय नको याला पैसे असलेच पाहिजे, आमचा हक्काचा आहे, पण असून पण मिळत नाहीये हे वाईट आहे. त्यामुळे झेडपीची जी आपण सूचना केली, साहेबांनीच सूचना केली की एफएमएस म्हणून त्याच्यामध्ये वेंडर कोड तयार करून डेटा तयार करून घेऊ आपण. पण साहेबांची असा प्रश्न आला की मग त्या ठिकाणी परत रजा वगैरे
मग ते परत तालुक्याकडनं माझ्याकडे येईल, मग मी ते देईल. मग त्यासाठी गतिमान कोणती पद्धत राहील ती सांगितली की आपण वित्त अधिकारी आणि आपल्या संघटनेमध्ये चर्चा करून ती पद्धत आपण करू, हे पण साहेबांनी तर विश्वास दिला आहे. त्यामुळे आज या मोर्चाच्या निमित्ताने साहेब आमच्या मागण्या ज्या आहेत खऱ्या आकृतीबंध हाती मिळाला आमच्या अधिकारात नाही, ते पॉलिसी मॅटर आहे. आम्ही म्हणून 50% अनुदान जे आम्हाला वसुलीच्या ऐवजी शासनाने दिलं पाहिजे तो वरचा अधिकार आहे. परंतु किमान या 11 मागण्या अत्यंत अभ्यासपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं धोरण आणि काही जिल्ह्यात राबवल्याचं परिपत्रक पण घेऊन आलेले आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला विनंती करेल की कृपया करून आपल्यातले किंतु परंतु गट तट काय असतील सगळ्यांनी बाजूला ठेवा आणि संघटना एक राहा. आपल्यामध्ये अजिबात किंतु जर अभ्यास करून कायद्याचं धोरण GR घेऊन जर पाठपुरावा करतायत आणि हे काही शत्रू नाही आपले, पण संवादाचा अभाव आहे. दुर्दैवाने ग्रामविकास मंत्र्यांना वेळ नाही. ऐका नाही जाऊ द्या, म्हणजे 60 दिवस तरी जातील ते. नाही वस्तुस्थिती ऐकून घ्या. सेवा सदन नावाचा बंगला मंत्र्यांनी घेतला, पण सेवा सदन मध्ये ज्या वेळेस बैठक बोलवली त्या बैठकीला मंत्र्यांना वेळ मिळाला का साहेब? नाही दिला. त्यांचा पीए घेतो. अरे पीए जर राज्य चालवतोय तर द्या ना राजीनामे. मग लाजा वाटला पाहिजे. सेवा सदन नावाचा बंगला घेतात आणि मेवाचे कामं करायला तुम्हाला वेळ मिळतो आणि सेवेचे कामं करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे माझी आपल्या मागणी आज एक असेल, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर सेवा सदन खाली करा. तुम्हाला त्या शासकीय सदनात राहण्याचा अधिकार. इतकं नाव मोठे लक्षण खोटे. अरे वेळ तर द्या. हीच बाब जर सचिव पातळीवरून सगळ्या सीओना सांगितलं असतं आणि तात्काळ मला माहिती पगार 2 दिवसात गेले पाहिजे, रजेच्या सेवा पुस्तिका नियमित झाली पाहिजे, बरोबर आहे का? या सगळ्या बाबी सहज शक्य आहे, पण आतून इच्छा नाहीये. म्हणून साहेब मी तुम्हाला विनंती करतो की या सगळ्या बाबीत आपण लेखी पत्र देऊन या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने ज्याचं धोरण आहे त्याची अंमलबजावणी आपण करावी, हीच अपेक्षा वजा सूचना आपल्याला करतो. आणि आपण देखील सकारात्मक प्रतिसाद त्याला दिला आहे. अन्यथा सीओ साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही ठरवलं होतं की चर्चा करायची नाही. पण तुम्ही जिल्ह्याचे सुपुत्र आहात, तुम्ही संवेदनशील आहात, म्हणून आम्ही चर्चा सुरू केली आणि तुम्ही चर्चा देखील त्या ठिकाणी समजून घेतली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण इथून कोणी जाऊ नका. आपले पदाधिकारी साहेबांसोबत बसून पत्र तयार करतील आणि मग ते पत्र आपले अध्यक्ष आपल्याला वाचून दाखवतील. मग आपलं आजचं आंदोलन त्या ठिकाणी आपण थांबवू.